मुंबईच्या उपनगरामध्ये मध्यरात्रीपासून पावसाची बॅटिंग। वांद्रे परिसरात ट्रॅकवर पाणी साचलं। पश्चिम रेल्वेची सेवा 5 ते 10 मिनिटं उशिरानं सुरू। बारामती शहर आणि तालुक्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू। शेतजमिनींना तळ्याचं स्वरूप। बारामतीमधील जळोची भागामध्ये रस्त्यावर पाणीच पाणी। अजून देखील संततधार पाऊस सुरू। पावसामुळे छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा दिवसभर विस्कळीत। दिवसभर पंपगृहाला वीज नसल्यानं पाणी पुरवठा राहणार नाही। 2 चिमुकल्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी बापाचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास। माजलगाव तालुक्यामधल्या गव्हाणथडी इथला प्रकार। थर्माकोलवर चिमुकल्यांना बसून मित्रांच्या मदतीनं पाण्यातून वाट काढली। माजलगाव तालुक्यामधल्या गंगामसला इथल्या मोरेश्वर मंदिर मुसळधार पावसामुळे पाण्याखाली। मंदिराचा केवळ कळस दिसत असून अख्खं मंदिर पाण्याखाली। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून दमदार पाऊस। पनवेलमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस। बांठिया शाळेच्या समोर पावसाचं पाणी साचलं। सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे। सोलापूरमध्ये नाल्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेला रिक्षा चालक सतीश शिंदे यांचा अद्याप शोध नाही। खासदार प्रणिती शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली। परभणीच्या जिंतूर तालुक्यामधल्या करवलीमध्ये मुसळधार पाऊस। नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत, तर शेती पिकंही पाण्याखाली। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। नदी नाल्यांना पूर। सलबतपूरमध्ये पाण्याचा अंदाज न आल्यानं 2 जण वाहून गेले। सुदैवानं त्यांना वाचवण्यात यश।